मित्रांनो, जसं की आता तुम्हाला दिसत असेल की आपण जो कुंभे वॉटरफॉलचा जो टनल आहे तिथे येऊन आपण पोहोचलेलो आहे। जसं की मी आता तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो कसा आहे तो। मित्रांनो, आपण जशी टनल पास केल्याच्या नंतर तुम्हाला जशी दिसू शकेल की इकडे गावकऱ्यांनी एक बॅनर सुद्धा लावलेला आहे। आम्ही चाललेलो आहे की खाली इथं कुंभे वॉटरफॉल आहे आणि इकडून तिथं व्ह्यू पॉइंट आहे तो पाहण्यासाठी। मित्रांनो, जसं की तुम्हाला दिसत असेल इथनं खूप डेंजरस व्ह्यू वाटत आहे की जेणेकरून इथनं मी क्विट करत आहे ही फर्स्ट टाइम लाईफ मधनं काहीतरी थ्रिलिंग वालं, कारण हा व्ह्यू खूप सिरियसली खूप डेंजरस आहे। मी कुंभे वॉटरफॉलच्या व्ह्यू पॉईंटला जाऊ शकेन का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ एंडपर्यंत पाहायला लागेल। मित्रांनो, जर तुम्हाला कुंभे वॉटरफॉलला जायचं असेल तर तामिनी घाटातून येताना जो रायगडला जातो जो रोड आहे ना, तिथनं थोडंसं पुढे आल्यावरती मानगाववरनं लेफ्ट टर्न घ्यायचा आणि सरळ सरळ तुम्ही कुंभे या गावाकडे जाण्याच्या रस्त्याला लागतात। तर मित्रांनो, आपण आता रायगडवरनं निघून चाललो आहे कुंभे वॉटरफॉलला। तर बघू शकता इकडचा व्ह्यू कसा आहे, एकदम मजा येत आहे आता सध्या आणि रस्त्यावरती कोणच नाही, फक्त आमच्या दोनच गाड्या चाललेल्या आहेत। डेली या साईडला फोन घेत नसेल तेव्हा आता सध्या रायगडवरती तिकडे बघा असंही काय असू शकतं। तर बघूया मित्रांनो, इथे वॉटरफॉलचे व्ह्यू ऐकलेला आहे आणि खूप भारी आहे असं आहे। जर तुम्ही पुण्यावरनं कुंभे वॉटरफॉलला जात असताल तर त्याचं अंतर तुम्हाला पडेल 130 अराउंड, आणि जर तुम्ही मुंबईवरून येत असताल तर ती 150 ते 160 अराउंड तुम्हाला पडू शकेल। बघू शकता खालच्या साईडचा मित्रांनो, इकडे पाहू शकता की रस्ते किती भारी आहेत आणि एकदम कोरीव काम केलेलं आहे। तुम्ही बघू शकता जसे की आता तर आम्ही वॉटरफॉलला चाललेलो आहे, बट फक्त एकच प्रॉब्लेम असेल की यावर्षी मे मध्ये पाऊस पडलेला आहे आणि आता पाऊस थांबून मे बी 10 ते 12 दिवस होत आलेले आहेत की मला हाच डाऊट वाटत आहे की वॉटरफॉलला पाणी आहे का नाही, हा सर्वात मोठा डाऊट आहे। आता बघू, आपल्याला तिथे गेल्यावरतीच कळेल की आपले प्रयत्न यशस्वी होतात किंवा आपण या मिशनमध्ये फेल होतो। तर बघू मित्रांनो, जेवढं एक्साइटमेंट तुम्हाला असेल तेवढं मला सुद्धा आहे की वॉटरफॉलमध्ये पाणी आहे का नाही हे पाहण्याचं। मित्रांनो, जसे आम्ही ड्रायव्हिंग करून वरती चाललो होतो तसे तसे आमची एक्साइटमेंट लेवल अजूनच वाढत चाललेली। मित्रांनो, ही बघू शकता आता तुम्ही पुढची साईड एकदम आता मोकळं आहे आणि इकडे बघू शकता की तुम्ही किती खोल आहे। म्हणजे जसे की आपण तुम्हाला आता कळत असेल की आपण डोंगराच्या टॉपला आलेलो आहे सध्या। मित्रांनो, हे तुम्ही एक गाव बघू शकता ते किती सुंदर जागेवरती आहे आणि किती इथं लोकसंख्या पण किती कमी आहे बघू शकता जसे की तुम्ही। तर मित्रांनो, तुम्हाला जसे की कळत असेल की आता खूप कमी अंतर राहिलेलं आहे आणि इकडे रस्ता पण खूप ऑफ रोडिंग वाला झालेला आहे। जसे की तुम्हाला बघू शकत असेल आमच्या गाडीवरती जायला पण आता खूप हाल असं वाटत आहे, जेणेकरून आता अंतर पण खूप जवळ झालेलं आहे। एक्साइटमेंट वाढतच आहे। मित्रांनो, खाली बघू शकता की आम्ही किती डोंगराच्या टॉपला आलेलो आहे। बघू शकता कसं व्ह्यू आलेला आहे आता वरती आल्या एक नंबर व्ह्यू झालेला आहे। जसे की तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की आता थोड्या वेळेस इकडे पाऊस पण पडायची शक्यता आहे। जर पडन तर आपल्याला वॉटरफॉल अजूनही तीव्र गतीने वाहताना दिसेल। मला असं वाटतं इकडे लँडस्लाईड पण झालेला आहे, रस्त्यावरती दगड सुद्धा पडलेले आहेत जसे की तुम्हाला दिसत असतील। मित्रांनो, जसे की आता तुम्हाला दिसत असेल की आपण जो कुंभे वॉटरफॉलचा जो टनल आहे तिथे येऊन आपण पोहोचलेलो आहे। जसे की मी आता तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो कसा आहे ते। मित्रांनो, आपण टनलमध्ये एंटर केलेला आहे। जसे की तुम्हाला दिसत असेल आणि आरपार गेल्यावरती टनल आता ओपन होणार आहे आणि तिथनं पुढे गेल्यावरती धबधबा सुद्धा आहे जसे की तुम्हाला दिसत असेल। मित्रांनो, हा व्ह्यू फक्त आता एन्जॉय करा आणि ह्याच्याच पलीकडे आहे तो आपण त्याच्या एक्साइटमेंटसाठी इतक्या लांबनं इतकी मोठी ड्रायव्हिंग करून आणि इतक्या सुंदर अशा रस्त्याचा आनंद घेत इथे येऊन पोहोचलेला आहे, तो म्हणजे कुंभे वॉटरफॉल। मित्रांनो, आता आपण बोगद्याच्या बाहेर आलेला आहे। जसे की तुम्ही आता व्ह्यू बघू शकत असताल तो व्ह्यू ते कसा झालेला आहे, एक नंबर। असं कुठेतरी आपण वेगळ्या दुनियेत आल्यासारखं वाटत आहे बघू शकता जसे की तुम्ही। मित्रांनो, टनलच्या बाहेर आल्यावरती लेफ्ट साईडला थोडंसं अंतरावरती पुढे गेल्यावरती गावकऱ्यांनी एक पाटी लावलेली आहे। तो मित्रांनो, आपण जशी टनल पास केल्याच्या नंतर तुम्हाला जशी दिसू शकेल की इकडे गावकऱ्यांनी एक बॅनर सुद्धा लावलेला आहे कुंभेवाडी आणि कुंभे वॉटरफॉल जाण्यासाठी। तर मित्रांनो, आता तुमचा जो आहे वेट तो आता कंप्लीट झालेला आहे की आता तुम्हाला थोड्याच वेळात आपला कुंभे वॉटरफॉल दिसणार आहे। तर इथं पाण्याचा फ्लो तर मागं तर मी बघितला आहे की तिकडे पाण्याचा फ्लो आहे, तर तसंच आता धबधब्याला पण पाणी असावं मी अशीच होप करत आहे। पहिले तर गाड्या सेफ जागेवरती पार्क करून घेतल्या, ज्याच्यासाठी केला होता 8 तास आणि आपण येऊन पोहोचलो आहे त्या ठिकाणाला। कोणता वॉटरफॉल? कुंभा वॉटरफॉल। कुंभे वॉटरफॉलला आपण आताच पोहोचलो आहे आणि खाली असं पाणी वाहत आहे। तिथे आपल्याला जाण्यासाठी आपण तिकडे जाणार आहे, तिकडे त्या लोकेशनला। मग त्या लोकेशनला टॉपला बसून थोडेफार व्हिडिओ शूट करून घेतले आणि आम्ही निघलो। मित्रांनो, तुम्ही चौबाजूकडे बघू शकता, इकडे खूप डेंजरस वातावरण आहे आणि व्ह्यू तर बघताना एक नंबर आहे।
आम्ही चाललेलो आहे की खाली इथं कुंभे वॉटरफॉल आहे आणि इकडून तिथं व्ह्यू पॉइंट आहे तो पाहण्यासाठी. जसे आम्ही थोडेसे खाली जायला लागलेलो तसे स्लिपरी वाढत होती, त्याच्यामुळे मी माझे शूज काढून टाकले जेणेकरून मला पायाची ग्रिप भेटेन. हे पाहिल्याच्या नंतर माझ्या मनात फक्त एकच आवाज आला, तो म्हणजे मित्रांनो जसे की तुम्हाला दिसत असेल इथनं खूप डेंजरस व्ह्यू वाटत आहे की जेणेकरून इथनं मी क्विट करत आहे. ही फर्स्ट टाइम लाईफमधनं काहीतरी थ्रिलिंगवालं, कारण हा व्ह्यू खूप सिरियसली खूप डेंजरस आहे. कुंभे वॉटरफॉल. सर्वात पहिले माझा एक मित्र पुढे गेला, त्याच्यानंतर मी सुद्धा खाली उतरायची हिंमत केली. जसे की बघू शकता आपला परम मित्र गणेश साठा दादा. गाण्या वॉटरफॉलला लांबनं तर खूप पाहिलं होतं आणि हे पाहिल्याच्या नंतर माझ्या मनात एकच आवाज आली, ह्याच्याचसाठी केला होता का अट्टहास. आणि जाऊन पोचलो तो धबधबा वरतून एक्सपिरियन्स करण्यासाठी कुंभे वॉटरफॉलच्या व्ह्यू पॉईंटला. ये थोडा वेळ व्ह्यू पॉईंटला बसून परत जायची वेळ आली तर तुम्ही बघू शकता हे कसा 90 डिग्रीमध्ये अख्खा वरती चढायसाठी रस्ता आहे. हा रस्ता पाहून तर माझी उतरायची इच्छाच नव्हती राहिली, पण कुठनं तरी हिंमत गोळा करून परत उतरलो. मग थोडंसं बाहेर आल्यावरती त्या ठिकाणी एक वडा होता, त्यात आम्ही आंघोळ केली आणि पाणी बघू शकता किती काचेसारखं निर्मळ आहे. आणि तिकडून आम्ही निघलो परत परतीच्या वाटेने घराकडे. रस्त्यात थोडा वेळ उतरून पाहिला माणगावचा हा व्ह्यू आणि परत सुरुवात केली आपल्या परतीच्या वाटेला.